राज्याच्या राजकारणासंदर्भात दिल्लीत कोणतीही बैठक नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। ओम बिर्लांच्या घरगुती कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस हे आज रात्रीच पुन्हा मुंबईला परतणार असल्याचंही समजतं। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला दिल्ली प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, काय म्हणतायत फडणवीस? विजय सर, नक्कीच जी आता माहिती मिळत होती किंवा ज्या शक्यता वर्तवल्या जात होत्या त्यानुसार देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील। जवळपास त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालंय आणि आता केवळ अमित शहा यांच्यासोबत एक त्यांची औपचारिक बैठक होऊन उद्या त्यांच्या नावाची घोषणा थेट मुंबईमध्ये येऊन अमित शहा करतील। परंतु त्याचवेळी पुन्हा एक नवी माहिती जी फडणवीसांनी सांगितली आहे त्यानुसार आज कोणतीही बैठक नाहीये। देवेंद्र फडणवीस हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले होते आणि आता ते मुंबईकडे रवाना होत आहेत। पुन्हा एकदा फडणवीस हे मुंबईकडे जाणार आहेत। त्यामुळे आता एकंदरीत हे जे सत्ता बदलाचे वारे वाहत आहेत महाराष्ट्रातले किंवा शपथविधीचा जो कार्यक्रम आहे तो अजून 2-3 दिवसांनी लांबणीवर पडू शकतो। अन्यथा तो परवा किंवा तेरवा व्हायला हवा होता, परंतु अजून तो 2-3 दिवसांनी लांबणीवर पडू शकतो। अजूनपर्यंत अमित शहा आणि मोदी यांच्यासोबत महायुतीच्या घटक नेत्यांची कोणतीही बैठक दिल्लीत झालेली नाही। आज ती होण्याची शक्यता होती, त्या आजही ती बैठक होणार नाहीये अशी माहिती आपल्याला मिळते। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।